पहिल्यांदा नमस्कार. माझं नाव वैभवी जितेंद्र पानवळ. मी समर्थ भारत परिवारची कार्यकर्ती आहे. तसेच आज मिशन स्माईल अंतर्गत हृदयीचे शब्द हा जो कार्यक्रम आहे त्यात आपण सगळे आज सहभागी झाला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आज म्हणजे हा योग आला आहे त्याबद्दल आपण हा संवाद साधूया. या संवादाला आपण एक नाव देऊया. म्हणजे ह्याला एक नाव दिलं आहे ज्याचं नाव असं आहे की सशक्त व समर्थ पर्यावरण बिघडूया. बिघडूया हा शब्द नाही आहे, हे दोन शब्द आहेत. हे तुम्ही नोट करून घ्या, गैरसमज करून घेऊ नका. कारण बिघडवूया हा शब्द जो आहे तो आम्ही दोन ह्याच्यात भाग केलेत त्याचे. म्हणजे आपण जसं म्हणतो की हे बी करूया ते बी करूया, तसं सशक्त व समर्थ पर्यावरण बिघडूया असं केलं आहे आम्ही. हे नोट करून घ्या, गैरसमज कोणी करून घेऊ नका. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी पर्यावरणासाठी काय काय करत असतो. ज्या मी काहीतरी चारोळ्या लिहिल्या तशा ज्या मला वाटल्या, माझ्या मनात आल्या, त्या मी व्यक्त करू इच्छिते इथं. कसं असतं ना की जेव्हा माझ्या बाबतीत तरी मला असं वाटतं की जेव्हा आपण आत्तापर्यंतच्या प्रवास खूप मोठा आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात मागं बघितलं की आपल्याला काय वाटतं की आपण निसर्गाला आजपर्यंत काय दिलं हा प्रश्न आपल्या मनात येतो. निसर्गासाठी आपण आजपर्यंत काय केलं किंवा निसर्गात चांगले काय बदल घडवले आपण, हे होत असतं. ही जी मनात चकमक चालू असते ना, त्याच्याबद्दल मी ज्या चारोळ्या लिहिल्यात त्या मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू इच्छिते. हात धरता डिजिटल टेक्नॉलॉजीचा, सुटत नाही ना हात पर्यावरणाचा. हात धरता डिजिटल टेक्नॉलॉजीचा, सुटत नाही ना हात पर्यावरणाचा. जगता स्वतःसाठी विसरत चाललोय धर्म माणुसकीचा. नाही चूक तुझी निसर्गा, गुन्हा आहे आमचा. पण आता मलाही जगायचंय आणि तुलाही जगवायचंय. आपलं हेच मैत्रीचं नातं जपत सशक्त व समर्थ पर्यावरण बिघडवायचंय. ह्या ज्या माझ्या भावना होत्या त्या मी शब्दात बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्या मी तुमच्यासमोर व्यक्त केल्या. जेव्हा आपण पर्यावरणाविषयी बोलतो तेव्हा मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते. तुम्हाला कुणी त्रास दिला, तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं त्रास दिला, तर तुम्हाला झालेला त्रास बघून तुमच्या आईला सुद्धा तितकाच त्रास होतो. तिला वाईट वाटतं की आपल्या लेकराला असं कुणी त्रास नाही द्यायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्या आईला कळतं की आपल्या लेकराची चूक नसताना, आपल्या मुलाची चूक नसताना पुढच्या व्यक्तीने त्याला उगाच त्रास दिला, तेव्हा आपली आई काय करते तर धडा शिकवते किंवा काहीतरी अद्दल घडवते, म्हणजे काहीतरी बोलते पुढच्याला. तर तसंच काहीतरी आपण जर निसर्गाशी रिलेट केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की निसर्ग ही आई आहे. निसर्गाचे बरेचसेच घटक आहेत. प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, झाडं झुडपं म्हणा, पृथ्वी तलावावरचे जे काही घटक आहेत सगळे निसर्गाचे आहेत. एक्सेप्ट जे मानवनिर्मित नाही आहेत ते सगळे घटक निसर्गाचे आहेत. जे मानवनिर्मित म्हणजे जे मॅनमेड नाही आहेत ते सगळे निसर्गाचे घटक आहेत. त्यात आपण सुद्धा, मानव सुद्धा मोडतो. त्यामुळे मानव हाही निसर्गाचा घटक आहे. मानव हेही निसर्गाचं मूल आहे. जेव्हा काय होतं की मानवाचं काय झालंय आता थोडंसं की तो मानव मुळात बुद्धिमान प्राणी आहे, त्यामुळं त्याला जास्त कळतं. पण हे जी बाकीचे घटक म्हणतात ती मुकी जनावरं आहेत, ज्यांना बोलता येत नाही किंवा त्यांच्याकडे तो काय म्हणतो आपण एखादं काय म्हणतो पद्धत नाही आहे ती व्यक्त करण्याची. आपण काय करूया की जे बाकीचे घटक आहेत आणि मानव ह्यांच्यात जरा कम्पेअर करूया. म्हणजे काय करतो तर झाडांबरोबर आपण काय करतो,
झाडं काय करतो आपण, तर कापतो. झाडं कापतो आणि त्याच्यातून आपला कार्यभाग साधतो. हे म्हणजे रिअल आहे, तुम्ही ह्याला कितीही नाही म्हटलं तरी हे आपण करतोच. त्याच्यानंतर काय करतो आपण, तर कुत्री मांजरी. कुत्री मांजरी ही काय आहेत, आपल्या रोजच्या सानिध्यात येणारी जास्तीत जास्त प्राणी आहेत. ही प्राणी रोजच्या सानिध्यात जास्तीत जास्त प्रमाणात येतात आपल्या. तर बघायला गेलं तर आपण त्यांच्यावर भडास काढतो याचा अर्थ काय, तर तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक कंटेंट बघत असाल की जिथं प्राण्यांना खूप हानी पोहोचवण्यात येते, जी चुकीची आहे. म्हणजे काय, एकंदरीत काही लोक असतात जे प्राण्यांना खूप वाईट प्रमाणात त्यांच्यावर मारहाण करतात किंवा हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अगदी तुम्ही माकडांचं सुद्धा उदाहरण घेऊ शकता. सो आपण त्यांना काय करतो, तर त्रास देतो. सगळेच असं नाही म्हणते, काही लोकांचं सांगतेय मी. त्याच्यानंतर हत्ती, एकशिंगी गेंडे, सांबर. हत्तींचं सांगायला गेलं तर हत्तींचं काय करतो आपण, तर हत्तींचं दात काढून घेतो. हत्तींचे दात काढल्यानंतर त्याचे काय करतो आपण, ऑर्नामेंट्स बनवतो, दागिने बनवतो. आणि विषय काय आहे की जेव्हा तुम्ही हे दागिने घालता ना, तेव्हा तुम्ही एखाद्याला मारून स्वतःचं सौंदर्य दाखवत असता, ज्याला माणुसकी म्हणता येत नाही. त्याच्यानंतर आपण एकशिंगी गेंड्याचं बघितलं तर एकशिंगी गेंड्याचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर एकशिंगी गेंडाची जे शिंग आहे, जे त्याचं काय म्हणतो, चांगलं ज्या पद्धतीनं त्याला नावाजलं जातं, ते जे शिंग आहे ते त्याच्या केसांपासून बनलेलं असते, ज्याला हेल्थ आणि वेल्थचं सिम्बॉल मानलं जातं. ज्या शिंगापासून कॅन्सर जो आजार आहे त्याच्यासाठी मेडिसिन्स बनवल्या जातात. सो हेही ठीक आहे की कॅन्सरसाठी मेडिसिन्स बनवल्या जातात, पण जेव्हा तुम्ही त्याला सिम्बॉल म्हणून किंवा शोपीसची वस्तू म्हणून वापरता तेव्हा हे चुकीचं आहे. कारण जेव्हा एखादं शिकारी किंवा पोचिंग करतात, तुम्हाला माहिती आहे काझीरंगामध्ये हे नॅशनल पार्क आहे एकशिंगी गेंड्यांचं, हे भारतात आहे आणि आपल्याला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. तिथंही मोठ्या प्रमाणात पोचिंग केली जाते, शिकार केली जाते, जे की चुकीचं आहे. कारण हे प्राणी खूप रेअर आहेत, जे भारतात आहेत, आपल्याला त्याचा अभिमान वाटायला हवा. हत्तींच्या बाबतीत पण सांगायला गेलं तर तेच आहे. सो ह्या ज्या प्राण्यांचं आपल्याला जतन करायला पाहिजे. वाघाच्या कित्येक जाती या विलुप्त व्हायला लागल्यात. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की वाघ आहे, असं नाही. त्याच्या वेगवेगळे प्रजाती आहेत, त्याच्या पण खूप भाग पडलेले जातात. त्यामुळे हे पण तुम्ही तितकंच लक्षात घ्यायला पाहिजे. आपण पूर्ण जलसाठ्याचं बघितलं, संपूर्ण जलसंपत्ती आहे आपल्या. आपण काय करतो की भरपूर प्रमाणात प्लास्टिकचा कचरा किंवा अदर कचरा आहे तो टाकतो त्याच्यात. तुम्ही असे पण व्हिडिओ बघितले असतील की जे पाण्यातले प्राणी आहेत, म्हणजे मासे किंवा वेगवेगळे आहेत, बरेच आहेत, तर त्यांनी ते प्लास्टिक खातात आणि बऱ्याचदा म्हणजे मरण पावतात ते. सो जेव्हा तुम्ही त्यांना उघडून बघता ना, मेलेल्या माशांना किंवा अशा प्राण्यांना, तेव्हा त्यांच्यातून प्लास्टिक बाहेर आलेलं सुद्धा तुम्हाला दिसते. हे करणं चुकीचं आहे. हे पण आपण तितकंच लक्षात घ्यायला पाहिजे. राहिली गोष्ट म्हणजे कुठली, तर पूर, दुष्काळ, त्याच्यानंतर सुनामी, भूकंप हे जरा बाजूला ठेवा. पुराच्या बद्दल बोलायला गेलं तर आपण मी तर कराडमध्ये राहते. कराडमध्ये म्हणजे आता गेल्या 2-3 वर्षांपासून तर सारखंच पूर परिस्थिती व्हायला लागली. सांगली म्हणा, कोल्हापूर म्हणा, तर ह्या ठिकाणी सारखी पूर परिस्थिती निर्माण व्हायला लागली. का? कारण आपण आहे की नाही, त्याच्यावर उपाय करण्याऐवजी त्याच्यावर चर्चा जास्त करतोय. जेव्हा पूर येतोय तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय, नैसर्गिक आपत्ती म्हणून आता आपण कसं फेस करायचं आहे हे बघायचं आहे. मी तुम्हाला सायन्स सांगणं आणि हे काय ह्याच्यासाठी आपण इथं आलेलं नाही आहे. तुम्ही हे नेटवर जाऊन पण सर्च करू शकता. पण इथं येऊन सांगण्याचा उद्देश काय आहे माझा, की जे आपल्याला प्रॉब्लेम्स आपण फेस करायचे आहेत त्याच्यावर उपाय काय काढायचे आहेत, उपाय सुद्धा काढणं गरजेचं आहे आपल्याला. सो आपण पहिल्यांदा ग्लोबल वॉर्मिंग हा खूप मोठा शब्द आहे, ज्याच्यात तुम्हाला माहीत असेल की ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे मिथेन, CO2 असे गॅसेस असतात, ज्याच्यामध्ये काय होतं ना, की मी तुम्हाला ते हे दाखवते. आता हे तुम्हाला दिसत असेल, जेव्हा इथून हे रेज आत येतात तेव्हा हे ग्लास किंवा पृथ्वीवरून रिफ्लेक्ट होतात. CO2 मिथेन गॅसेस काय करतात, तर इथं CO2 मिथेन गॅसेस असं लिहिलंय बघा. हे गॅसेस ह्यांना परत इकडे येण्यासाठी, म्हणजे त्यांचं
ट्रॅप करतात त्यांना. त्यांची बाहेर जाण्याची जी जागा आहे ती बंद करतात आणि ते परत पृथ्वीभोवतीच घुटमळत राहतात. काय होतंय याचा की उष्णता आहे आणि ती उष्णता अजून जास्तीत जास्त वाढते. जेव्हा एखादा रे येतो तो सूर्याकडून येतोय, त्यामुळे त्याच्यात ऑब्व्हियसली उष्णता असणारच आहे. त्यामुळं ती उष्णता परत ॲटमॉस्फिअरमध्ये येऊन मिक्स होते आणि ते जास्त हिटिंग इफेक्ट त्याचा जास्त वाढतोय. त्यामुळे आपले जे नॉर्थ साऊथ पोल आहेत तिथं जिथं बर्फ आहे ते मेल्ट व्हायला सुरुवात केलं आहे. ह्यालाच काहीसं ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात. माझा सांगण्याचा उद्देश काय आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण जर आपण बघायला गेलं तर मिथेन CO2 गॅसेस कशातून येतात? पोल्युशनमधून बाहेरच पडतात ते, म्हणजे वेगळं नाही सांगायचं. जो मुद्दा ज्यांना माहीत नाही आहे तो मला सांगायचा आहे की जे आपण नॉनव्हेज खातो, जे प्राण्यांना कापतो ते नॉनव्हेज खातो, त्याच्यातून भरपूर प्रमाणात मिथेन आणि CO2 गॅसेस बाहेर पडतात. म्हणजे मी तुम्हाला स्वतः सांगते की मी एक खूप प्रमाणात नॉनव्हेज खाणारी व्यक्ती होते. मी खूप प्रमाणात नॉनव्हेज खाणारी, मी एक दिवस आड रोज रोज अशी खाणारी व्यक्ती होते. जे मी आता मला प्रणयनं माझे डोळे उघडलेत, त्यामुळं ते मला खूप कधी कधी खूप वाईट वाटतं. पण कसं आहे ना, जेव्हा आहे की नाही हे प्राणी जेव्हा आपण कापतो ना त्याच्यातून खूप प्रमाणात CO2 आणि मिथेन गॅसेस बाहेर पडतात. कारण जर तुम्ही ऑल ओव्हर पृथ्वीचं बघितलं, आपल्याला फक्त भारतापुरतं पर्यावरण चांगलं नाही बनवायचं आहे, सशक्त नाही बनवायचं, समर्थ. आपल्याला पूर्ण जगाचं बनवायचं आहे. कारण जोपर्यंत आपण जगाचं नाही बनवू ना तोपर्यंत आपल्याला त्रास होणारच आहे. दुसरा देश काहीतरी चुकीचं करेल त्याच्यामुळं आपण सोसायचं आहे का? नाही, आपल्याला पूर्ण जगाचं पर्यावरण व्यवस्थित करायचं आहे. त्यामुळं नॉनव्हेजचं काय होतंय, पूर्ण जगात पूर्ण पृथ्वीवर नॉनव्हेज खाल्लं जातं. आणि नॉनव्हेजचा हा म्हणजे एक नंबरचाच मुद्दा आहे असं मला म्हणायचं आहे. कारण त्याच्यातून जास्तीत जास्त मिथेन CO2 गॅसेस बाहेर पडतात. आणि हे जर माझं कुणाला पटत नसेल तर मी त्यांना आचार्य प्रशांत यांचे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघा असं मी सजेस्ट करेन. कारण त्यांचाही त्याच्यावर खूप अभ्यास आहे आणि त्यांनी माझेही डोळे उघडले. ॲक्च्युली ज्या वेमध्ये ते सांगतात ते खरोखर तुम्हाला पटतं. त्याच्यानंतर राहिला प्रश्न कुठला, तर म्हणजे आता हे ग्लोबल वॉर्मिंगचं झालं. जर तुम्ही AC वगैरे बघितलं, छोटेसे उदाहरण सांगते मी. AC मधून काय होतं तर आपण उन्हाळ्यात सगळेजण AC वापरतो. मग हा AC वापरत असताना काय होतं की आता आपण सामान्य माणसं आहे पण असतात AC बऱ्याच जणांकडे. मी एक AC वापरते हां. तर मग मी वापरते म्हणजे मी एकटीच उन्हाळ्यात लावणार आहे का AC? नाही, प्रत्येक जण AC लावणार आहे उन्हाळ्यात. त्यामुळं आपण बघायला गेलं तर सगळ्याच जण AC उन्हाळ्यात वापरतात. तसं बघायला गेलं तर ACचं काम काय आहे की तुम्हाला थंड हवा देणं. जो तुम्हाला थंड हवा देतो आणि जी उष्ण हवा आहे ती बाहेर टाकतो म्हणल्यावर कुठं? पृथ्वीवर टाकतो. तुम्ही असं म्हणू नका की माझ्या घराच्या बाहेर टाकली सो माझा संबंध संपला. नाही, तुमच्या घराच्या बाहेर जरी टाकली असली तरी ती तुमच्या पृथ्वीवर हवा आहे, ती उष्ण हवा तुमच्या पृथ्वीवर आहे. काय होतंय की आधीच ग्लोबल वॉर्मिंग, हे मिथेन गॅस रेज येत आहेत, त्याच्यामुळे ती उष्णता वाढतीये. आणि ती उष्णता वाढल्यानंतर काय होतंय तर हिटिंग इफेक्ट जास्त वाढते. त्यालाच ग्लोबल वॉर्मिंगचे मोठे मोठे शब्द दिले जातात. क्लायमेट चेंज वगैरे हे दोन्ही वेगळे शब्द आहेत, ह्याच्यात बराच फरक आहे. आणि जेव्हा आपण मग AC करायचं काय, ACचं वापरायचं नाही असं नाही, मी तुम्हाला नका वापरू असं पण सजेशन करत नाही. आपल्याला त्याच्यावर उपाय काढायला पाहिजेत. जेव्हा तुम्ही उपाय काढाल ना त्याच्यावर, तेव्हा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण दाखवते. हे जे आहे जेव्हा आपण जनरेटर माहिती आहे आपल्या सगळ्यांना, जनरेटरमधून गरम हवा येते. आता हा बघा, हा जनरेटर आहे इथं जनरेटरचा फॅन आहे आणि त्याच्यातून काय येतोय तर गरम हवा बाहेर येते. तुम्हाला कौलांची माती माहिती आहे. कौलांची माती म्हणजे त्याला टेराकोटा म्हणतात. तर ह्या टेराकोटाचा सिग्निफिकन्स, महत्त्व काय ह्या टेराकोटाचं, तर जेव्हा आपण ह्याच्यावर थंड पाणी ओततो तेव्हा हा टेराकोटा पाणी धरून ठेवतं. हा टेराकोटा काय करतं तर पाणी धरून ठेवतं, म्हणजे तो गारवा निर्माण करतो. आपल्याला काय करायचं आहे, जे अँड स्टुडिओ आहे दिल्लीमधलं, त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला आहे आणि हा सक्सेसफुल आहे. मी तुम्हाला सांगते, हे जे टेराकोटाचं आहे त्याच्यावर आपण पाणी ओतायचं, म्हणजे ह्या थोडक्यात ट्यूब्स केल्यात. जशी कौलं करतो तसे ह्या ट्यूब्स केल्यात.
जेव्हा आपण बघा आता ह्या प्रकारे हे इथं प्लेस केलं जातं पुढं, कुठं तर जनरेटरच्या पुढं. हे इथं प्लेस केल्यानंतर आपण काय करायचं, ह्या टेराकोटाच्या ट्यूब्स आहेत, कारण ह्याच्यात आहे बघा इथं मिनिमम गॅप ठेवून या प्लेस केल्यात. जेव्हा या इथं ठेवल्या जातात तेव्हा ह्याच्यावर एकदम थंड पाणी ओतलं जातं. थंड पाणी ओतल्यामुळं काय होतं तर गारवा निर्माण होतो आणि धरून ठेवतं ते. सो जेव्हा इथून तुमची हॉट एअर पास होणार आहे तेव्हा बाहेर कुठली येणार आहे तर कोल्ड एअर येणार आहे. जेव्हा हे पास करणार आहे ह्याच्या थ्रू जाणार आहे तेव्हा हे कोल्ड होणार आहे. म्हणजे आपण ह्याच्यावर उपाय काढला ना, आपण ह्याच्यावर उपाय काढला जो की आपल्यालाच बेनिफिशियल आहे. छोटीशी गोष्ट आहे, जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला पर्यावरणाला जगवायला लागेल, त्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. तुम्हाला जगायचं, आपल्या सगळ्यांना जगायचं आहे ना, तर आपण पर्यावरणाला जगूया, हाच एक कन्सेप्ट आहे. हे कळालं की हे असं होतं. हा त्यांनी एक्सपेरिमेंट केला आणि हे दिल्लीतलं म्हणजे भारतातलंच आहे, कुठल्या बाकीच्या देशांमधलं नाही आहे, हे आपल्या भारतातलंच आहे. राहिली गोष्ट एअर पोल्युशनची. एअर पोल्युशनचा विषय काय आहे, तुम्ही बघितलं असेल की दिल्लीमध्ये पण खूप प्रमाणात एअर पोल्युशन केले जाते. तर ह्या एअर पोल्युशनवर तोडगा काय काढायचा. आपल्याला सगळ्या माहितीनुसार बऱ्याच, आता कोरोनाची महामारी चालू आहे, बऱ्याच माहितीनुसार आपल्याला हे कळाले की कोरोना हे सगळेजण म्हणतायत की कोरोना हे चायनाचं बीज आहे. तर हे चायनाकडून आले, पण आपल्याला फक्त चायनाला शिव्याच द्यायच्या आहेत का, किंवा चीनला वाईटच बोलायचं आहे का? नाही, वाईट बोला तुम्ही, शिव्या द्या, मी काही तुम्हाला म्हणू शकत नाही त्याला. पण मला असं सांगायचं आहे की तुम्ही त्यांचं जे चांगलं आहे ते घ्या. त्यांच्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. चायनाचं म्हणजे चीनचं मी का सांगते तर चीनमध्ये वर्ल्ड्स हायेस्ट प्युरिफायर आहे, एअर प्युरिफायर. जी पोल्युटेड एअर आहे ना ती काय करतोय तर तो प्युरिफाय करतोय, म्हणजे पोल्युशन फ्री एअर, क्लीन एअर करतोय. कारण आपल्याला माहिती आहे की एअर पोल्युशनचे किती वाईट आपल्याला परिणाम भोगायला लागतात. कॅन्सर होतोय, परत दम्याचा त्रास होतोय, म्हाताऱ्या माणसांना सुद्धा बराच त्रास होतोय. सो आपल्याला त्याच्यावर उपाय काढायला पाहिजे. सो जो चायनाचा एअर प्युरिफायर आहे तो काहीसा असा आहे, दिसतो इथं. तर काय आहे माहिती आहे का, ह्या एअर प्युरिफायरची जी हाईट आहे ती 100 मीटर आहे. सो ही 100 मीटर हाईट आहे आणि एक 10 किलोमीटर स्क्वेअरमध्ये त्याच्यामध्ये हा एअर प्युरिफायर ठेवला आहे. सो शँगसी असं काहीतरी मला म्हणायला सुद्धा येत नाही आहे नाव, त्या ठिकाणी आहे तो आणि तिथं आहे. सो हा काय करतोय तर 10 किलोमीटर स्क्वेअरच्या एरियामधली जी पोल्युटेड एअर आहे तो ती घेतोय. सो इथून जी एअर जाते ती पोल्युटेड एअर आहे आणि तिथं काय होतं इथं की ही एअर प्युरिफाय केले जातात. आता मी तुम्हाला सांगतेय की तुम्ही आत्ता जस्ट इथं लाईव्ह असून तिथं नेटवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता आणि बघू शकता. मी सांगण्यासारखं काय नाही, पण काय की चायना आहे म्हणून कोण बघणार नाही, चीन आहे म्हणून त्यांना शिव्या देणार. सो हे बघणं पण इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला स्वतःला जगायचं आहे, हे पण महत्त्वाचं आहे. जेव्हा हे इथून प्युरिफाय केलं जातं, ऑब्वियसली ते गरम केलं जातं, म्हणजे हॉट एअरमध्ये रूपांतर केलं जातं त्याचं उष्ण हवेत आणि तिथून ते वर जातं. हॉट एअर म्हणजे उष्ण हवा असणार आहे, ती हलकी असणार आहे, त्यामुळे ती आपोआप बाहेर पडली जाणार आहे. आणि जी हॉट एअर आहे ती बाहेर पडली जाणार आहे आणि जी म्हणजे थोडक्यात काय तर गार हवा आहे, थोडक्यात जे वेट आहे, पूर्णपणे वेट नाही म्हणते, थोड्या प्रमाणात त्याच्यात मॉइश्चर असणार आहे, ती खाली थांबली जाणार आहे. सो हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला कळालं पाहिजे असं मला सांगायचं होतं. की चायनाकडून फक्त आपण चुकीचंच घ्यायचं आहे किंवा चुकीचंच बोलायचं आहे, हे आपली संस्कृती आहे. आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं आपण घेतलं म्हणजे बास, बाकीच्यांचं काय करायचं आपल्याला असं आहे. कारण आपल्याला आपल्या पर्यावरणाला पूरक ठरायचं आहे, हे आपलं महत्त्वाचं आहे. सो हे एक झालं. त्याच्यानंतर मला वाटतं की मी एक नुसतं हे सांगेन की टॅकलिंग आर प्रॉब्लेम्स विथ युनिव्हर्सल प्रॉब्लेम्स. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. प्लास्टिकचा आपल्या जगातच खूप मोठा क्वेश्चन मार्क झाला आहे. ईट राजा म्हणून हे एक ज्यूस शॉप आहे. ह्या ज्यूस शॉपचा इथं असं उल्लेख करण्यासारखं काय आहे तर हे ज्यूस शॉप आहे ना, त्याच्यात त्यांचा छोटासाच कन्सेप्ट आहे की झिरो वेस्ट. मोटिव्ह काय आहे तर झिरो वेस्ट, आपल्याला
वेस्ट नाही करायचं आहे. आणि काय तर बॅन ऑन प्लास्टिक स्ट्रॉज, प्लास्टिक कप्स. कन्सेप्ट चांगली आहे आणि काय म्हणतो आपण मोटिव्ह पण चांगला आहे. पण आता बघा मी ज्यूसचं नाव काढले म्हणून जरा भडकू नका तुम्ही. ज्यूस प्यायचं आहे आपल्याला, पिऊ आपण. पण मी तुम्हाला सांगायचा उद्देश काय आहे तर हे बेंगलोरमधले ईट राजा हे ज्यूस शॉप आहे. ह्याच्यात काय केलं जातं तर एखादं तुम्ही उदाहरण घ्या, कलिंगड असेल, त्याचं काय केलं जातं तर त्या कलिंगडातला गर काढला जातो. त्या कलिंगडातला गर काढलेला जे गर आहे त्याचा ज्यूस केला जातो. ज्यूस केल्यावर काय होतं ते ज्यूस आहे ते तुम्ही बाहेरच्या दुकानात कुठे गेला ज्यूस शॉपमध्ये तर तिथं काय तुम्हाला काचेच्या ग्लासमधून नाही तर प्लास्टिकच्या कपामधून ते ज्यूस दिला जाणार. तर इथं तसं नाही आहे. जो काढलेला म्हणजे राहिलेला जे कवच आहे कलिंगडाचं त्याच्यातून तुम्हाला तो ज्यूस दिला जाणार. आणि त्याच्यात म्हणजे काय तर नो प्लास्टिक कप्स आणि स्ट्रॉज. सो मी एक करून दाखवले, माझा पहिलाच प्रयत्न आहे पण मी केले. आता हे मी सफरचंद घेतले, ते थोड्या वेळापूर्वी केले त्यामुळे थोडं काळं पडले. तर थोडक्यात काय तर ह्यांनी अशा प्रकारे हे केले, म्हणजे ह्याच्यात आतला गर काढला सगळा, त्याचा ज्यूस केला आणि ह्याच्यात घालून दिला. म्हणजे काय तर बघा ह्याच्यात आपण ज्यूस केलाय तर दिसतोय का हा दिसतोय. तर हा ज्यूस आहे तो आपण चियर्स. हा जो ज्यूस आहे तो आपण सगळेजण पिणार आहे. माझ्या हातचा तुम्हाला मिळणार नाही, या माझ्या शॉपमध्ये कधीतरी मी तुम्हाला नक्की करून देईन. सो कल्पना चांगली आहे आणि तुम्ही राहिलेलं कलिंगड खाऊ शकत नाही. ॲक्च्युली सफरचंद तुम्ही खाऊ शकता. सो हे तुम्ही सफरचंद खाल्लं ठीक आहे, पण कलिंगडाचं काय करायचं त्या उरलेल्या कवचाचं. तर मग त्या कवचाचं काय करायचं तर ते कवच आहे ना ते आयदर तुम्ही म्हणजे तुम्ही ते गाईला द्या, म्हशीला द्या किंवा खत म्हणून वापरा, तुमचा डिसिजन आहे. फक्त त्याला म्हणजे कुठल्या तरी कचऱ्यात जाऊन किंवा कचऱ्यात ठेवून उपयोग करू नका. त्याचा बायोवेस्ट म्हणून काहीतरी उपयोग करा, ज्याच्यात त्याचा चांगला उपयोग होईल असा काहीतरी त्याचा उपयोग करा. ओके. सो ही एक कल्पना महत्त्वाची आहे. म्हणजे आता ज्यूस वगैरे आपण चुसक्या मारत पित असतो कुठं बाहेर गेलो तर किंवा दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात गेलो तर काय होतं तर तुम्हाला एका सफरचंदाचा 4 ग्लासमध्ये ज्यूस केला जातो. सो हा काय नॅचरल आहे आणि तुम्ही काही वेस्ट पण करत नाही आहे. सो तुमच्या ह्याच्यावर काही ओझं नाही आहे. हे ज्यांचं दुकान आहे बेंगलोरमध्ये त्यांनी पण इंजिनियर आहेत आणि त्यांनी ह्याच्यावर थोडासा विचार केला की बाबा काय केलं जाऊ शकते ह्याच्यावर. सो आपल्याला हे करायचं आहे, आपण छोट्या छोट्या गोष्टीतून पर्यावरणाला वाचवू शकतो आणि तेच आपल्याला वाचवायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं तर आता आपण बेंगलोरला गेलो ज्यूस पिऊन आलो तर आपण जरासा लडाखला जाऊया. असं कसं लडाख म्हणजे मस्त ठिकाण आहे, सगळ्यांचं आवडतं ठिकाण आहे. बरेच जण स्टेटस पण ठेवत असतात की लडाखला जाऊया मस्तपैकी फिरून येऊया आणि काय गाणी वगैरे चल बे तू बंदे या वगैरे वगैरे काय काय ठेवत असतात. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही लडाखला जाणार असाल तर तिथले नेचर बघून तुम्ही जाणार आहे. म्हणजे जे दाखवतात फोटोत तितकंच नेचर, त्याच्याहून सुंदर नेचर तिथं आहे. पण थोडेसे तिथं थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, ते पण तुम्ही समजून घ्या. नुसतं त्याच्या निसर्गाच्या प्रेमात पडू नका, तर निसर्गाला जे प्रॉब्लेम फेस करायला लागतात तिथल्या ते पण समजून घ्या असं मला सांगायचं आहे. लडाखचं काय सांगू का, लडाखची जी काही लोकसंख्या आहे ना ती 2.5 लाख आहे. 2.5 लाख. लडाखमध्ये टुरिझम कधी असतं तर 4 महिने असतं लडाखमध्ये टुरिझम. लडाख हे काय आहे तर कोल्ड एक्स्ट्रीम हाय अल्टिट्यूड प्लेसमध्ये त्यामुळं लडाखमध्ये 4 महिने टुरिझम असतं. 2018मध्ये लडाखमध्येच ह्या 4 महिन्यात 2.5 लाखपेक्षा टुरिस्ट जास्त आलेले. म्हणजे तुम्ही कम्पेअर करू शकता, आधीच लोकसंख्या 2.5 लाख, त्यावेळेत टुरिस्ट 4 महिन्यात फक्त 4 महिन्यात 2.5 लाखपेक्षा जास्त टुरिस्ट. तुम्ही विचार करू शकता, खाणं पिणं डबल, सगळ्या सोयीसुविधा डबल, सगळं डबल, आणि कचरा म्हणायला गेलं तर तिप्पट चौपट असं. जेव्हा तुम्ही लडाखला जाता, मी सांगेन आता कोण बाहेर पडत नाही कोरोनामुळं, पण जर तुम्ही लडाखला जाणार असाल तर एक डील करा की लडाखला जाताना जो तुम्ही काही कचरा करणार आहे तो तिथं ट्रॅव्हल करताना तुमच्याबरोबर कॅरी करा. एवढंच.
म्हणजे तुम्ही किनलीचे बॉटल काय 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 तुमचं जे वेस्ट असेल, साधं काय म्हणजे काही असू देत, कागद असू देत, चॉकलेट असू देत, काय असेल ते, जेव्हा तुम्ही ते कचरा करताय तो तुमच्याबरोबर कॅरी करा. मी असं नाही म्हणत आहे की इंडियात घेऊन या किंवा इकडं घेऊन या, असं नाही म्हणत आहे. मी म्हणते की तो तुमच्याबरोबर कॅरी करा. आणि तिथे एक अर्गो म्हणून ठिकाण आहे, म्हणजे तिथं काय झालं तर तिथं जाऊन तो कचरा सगळा द्या त्यांना, जस्ट द्या त्यांना. हां, ते काय करणार आहेत कचऱ्याचं, तर जी तुमची एखादी किनलीची वगैरे बॉटल असेल त्याच्यात बाकीचा जो प्लास्टिकचा कचरा आहे तो भरणार आहेत. म्हणजे काहीसं हे असं असेल. हां, म्हणजे काय तर ह्याच्यात काय काय तुम्हाला सांगू का, म्हणजे आपण ऑब्व्हियसली काय काय खातो, तर काय मॅगीचे कागद वगैरे असतील किंवा चॉकलेट्स असतील किंवा बाकीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे असतील, जे तुमचं प्लॅस्टिक वेस्ट असणार आहे ना, ते ह्याच्यात ते भरणार ह्या पिशवीत, ह्या बॉटलमध्ये. ॲक्च्युली ही प्लॅस्टिकची बॉटल आहे. मग त्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरणार. मग ह्या प्लॅस्टिकच्या बॉटलचं काय करणार आहेत ते, तर एक ब्रिक करणार आहेत, विट करणार आहेत. जी ब्रिक आपल्या नॉर्मल विटा असतात त्यांच्या एवढी स्ट्रॉंग. ह्या प्लॅस्टिक ब्रिकचं, बॉटल ब्रिकचं आपण भिंतसुद्धा बांधू शकतो. ओके, ह्या प्लॅस्टिक ब्रिकचं आणि ह्याचं भिंतसुद्धा बांधू शकतो. आणि जेव्हा तुम्ही, म्हणजे काय आता तुम्हाला सांगू का, तुम्ही जर ह्याच्याबरोबर प्लस कुठलं मटेरियल घेतलं, म्हणजे तुम्ही आयदर माती वापरा, कॉन्क्रीट वापरा किंवा अदर क्ले वगैरे काही असेल ते वापरलं, तर ते प्लसचं मटेरियल आहे ना, जेव्हा तुमची भिंत बांधून येईल आणि नंतर एक 10-15 वर्षानं किंवा जास्त वर्षानं तुम्हाला तुमची जी भिंत आहे ती जेव्हा वीक होईल, हां, ते प्लस मटेरियल, हां, ते प्लस मटेरियल जेव्हा वीक होईल तेव्हा ती तुटेल किंवा तुम्ही पाडाल. ती पाडलेली भिंत असणार आहे, हे तसंच्या तसं राहणार आहे. ते प्लसचं मटेरियल आहे ना, कॉन्क्रीट, क्ले, माती जे आहे ना, ते वेस्ट होणार आहे, पण हे तसंच्या तसं. म्हणजे ह्या बॉटल्स तुम्हाला परत वापरायला मिळणार आहेत. म्हणजे डबल रिसायकल होतात. अजून काय पाहिजे. सो मला माझं वाटतं की तुम्ही नेहमी कोणी टुरिस्ट जाणार आहेत लडाखला जाताना, तेव्हा त्यांनी लक्षात ठेवा की डील करा माझ्याशी पण, की तुम्ही जो कचरा नेणार आहे तो तुमच्याबरोबरच कॅरी करणार आहे, तुमच्याबरोबरच ट्रॅव्हल करताना ठेवणार आहे आणि तिथं देणार आहे. कारण जे आधीचे गेलेत त्यांनी फारच खराब केले असं मला वाटतंय. त्यांचं नेचर तेवढं त्यांनी व्यवस्थित टिकवले. कारण प्लॅस्टिक वगैरे तिथं जाळू शकत नाही. तिथल्या लोकांनी का सर्व्हाइव्ह करायचं, तिथल्या लोकांनी ह्या प्लॅस्टिकला का तोंड द्यायचं. करणारे आपण आहोत, करणारे टुरिस्ट आहेत. सो त्यांनी ते सर्व्हाइव्ह नाही करायचं त्यांनी का, कारण जेव्हा तुम्ही प्लास्टिक वगैरे तिथं जाळाल तेव्हा त्यांनी का कॅन्सर फेस करावा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो लडाखला जा, तिथलं नेचर पहा, मजा करा, पण हे सुद्धा लक्षात ठेवा आणि ह्याच्याशी डील करा आणि हे कचरा तुमच्याबरोबर कॅरी करा. एवढंच सांगेन. हे एक गोष्ट झाली. म्हणजे लडाखचं एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. लडाखचा अजून सांगायला गेलं तर लडाखमध्ये एका वर्षात 4 महिने पाऊस पडतो. एका वर्षात फक्त 15 दिवस, सॉरी 4 महिने नाही, फक्त 15 दिवस पाऊस पडतो. आपल्या इथं 4-4 महिने पाऊस पडून सुद्धा मंगळवारचं पाणी आलं नाही तरी आपल्याला पाण्याची बोंब असते आपली, म्हणजे पाण्याचे खूपच अडचण होती. सो ते कसं सर्व्हाइव्ह करत असतील हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. सो ते काय करतात, म्हणजे तुम्ही सोनम वांगचुक यांना ओळखत असाल, जे ह्याच्यात 3 इडियट्समध्ये फुनसुक वांगडू हे जे कॅरेक्टर आहे ते हे सोनम वांगचुक हे कॅरेक्टर आहे. कारण आमिर खानने पिक्चर झाल्यावर ते कॅरेक्टर सोडलं, पण ह्यांचं ते कॅरेक्टर अजून आहे. त्यांनी काय केलं तर बर्फाचे म्हणजे असे फाउंटन तयार केले. ओके, हे दिसतंय, हे दिसतंय, असे फाउंटन तयार केलेत. या फाउंटन्सचा मेन पॉईंट काय तर असे ही ट्यूब इथं पाईप गेली आहे वरून, ह्याच्यातून पाणी सप्लाय केलं जातं. जेव्हा इथून हे पाणी पडतं, आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ते कोल्ड एक्स्ट्रीम आणि हाय अल्टिट्यूडचं प्लेस आहे. सो तिथं पाणी लगेच घोटते. सो जेव्हा आहे की नाही, हे आधारासाठी जेव्हा बर्फ बनणार आहे, त्यांचा पाणी घोटणार आहे, तेव्हा हे डोम शेप तुम्हाला दिसते थोड्या प्रकारात, ते त्यांच्या आधारासाठी. जेव्हा इथून पाणी जाईल तेव्हा इथं कुठेतरी पडेल आणि ते घोटत त्याचा आईस तुपा होईल.
ह्याला आईस तुपा म्हटलं जातं. अशा प्रकारे त्यांनी बरेचसेच आईस तुपा केलेत. म्हणजे त्यांनी काय सोल्युशन काढलं. हां, काय केलं तर बी द सोल्युशन फॉर द सोसायटी अँड द नेचर, नॉट द क्वेश्चन मार्क, असा जो थीम आहे तो तुम्ही लक्षात घ्यावा असं मला वाटतं. कारण त्यांनी ते पाण्याचा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व केला. आणि तुम्हाला सांगायला गेलं तर लडाख खूप छान आहे. सो तुम्ही जा, बघा आणि एन्जॉय करा असं मी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर एक गोष्ट म्हणजे मध्ये आपल्या इथं प्लॅस्टिक बॅन केलेलं, अजून कितपत ते त्याचं प्रोडक्शन थांबले हे आपण सांगू शकत नाही. जेव्हा त्यांनी काय म्हणतो आपण की हे झालं काय तर प्लॅस्टिक आम्ही बॅन करणार आहे. सो ज्यांच्याकडं प्लॅस्टिकच्या पिशव्या सापडतील, ज्यांच्याकडं प्लॅस्टिक सापडेल त्या सगळ्यांना काय करणार आहे तर 5,000 रुपये दंड करणार आहे. मला 5,000 रुपये अजून दंड झालेला नाही आहे, तुम्हाला पण झाला नसेल असं मला वाटते. सो आपण काय करूया की ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढूया. हां, मग काय करायचं तर ह्याच्यावर बेंगलोरमध्ये अश्वथ हेगडे यांनी काय केले तर बायोडिग्रेडेबल पिशव्या काढल्यात. ह्यांची थोडीसं जरा प्रवास बघितला तर ह्यांनी पण ठरवलं की आपण पर्यावरणासाठी काहीतरी पूरक करूया किंवा पर्यावरणाला वाचवण्यासाठी काहीतरी करूया, निसर्गासाठी काहीतरी करूया. तेव्हा ह्यांनी काय केलं पहिल्यांदा की कापडाच्या पिशव्या 50,000 कापडाच्या पिशव्या बनवल्या आणि त्या वाटायला सुरुवात केल्या. एका पिशवीची किंमत जवळजवळ 25 रुपये. हां, तर त्यांनी एका ह्यांना म्हणजे एक मासे विकणारी स्त्री होती त्यांना भेटले. मग काय झालं तिथं तर त्या स्त्रीचं किती एक गिराईक येत असेल त्याचं काहीतरी 20 रुपये त्याची ती मिळत असतील, तिला 20-25 रुपये मिळत असतील. तर जेव्हा त्यांनी तिला पिशवी दिली तेव्हा तिनं त्यांना काय प्रश्न विचारला की माझं एका गिराईकचे 20-25 रुपये मला मिळतात ह्या मासे हे करून देण्यासाठी, आणि तुमची कापडाची पिशवी 25 रुपयाला मी कसं अफोर्ड करू, मी कसं विकत घेऊ, मला कसं ते परवडणार. तुम्ही म्हणताय ना की निसर्ग बदलायचा आहे, पर्यावरणाला चांगलं ठेवायचं आहे, पण आमचं काय, आम्ही एवढं अफोर्ड करू शकत नाही किंवा आमची एवढी परिस्थिती नाही आहे. सो ह्याच्यावर त्यांनी खूप विचार केला. जवळजवळ 4-1 वर्ष त्यांनी खूप रिसर्च केला आणि त्याच्यातून त्यांनी काय केलं तर साबुदाणा स्टार्च, साबुदाणा खिचडी नव्हे, साबुदाणा स्टार्च, व्हेजिटेबल ऑइल आणि व्हेजिटेबल एक्स्ट्रॅक्ट्स, भाज्यांचं तेल वगैरे माहीत असेल तुम्हाला. तर ह्याचं मिश्रण करून, हे मिक्स करून ह्याचे पॅलेट्स बनवले आणि पॅलेट्स बनवून ह्याची फिल्म तयार केली. फिल्म आपण जो चित्रपट बघतो ती फिल्म नाही, जे तुम्ही एंटरटेनसाठी बघता नाही. ही फिल्म ही केमिस्ट्रीमधली फिल्म आहे आणि ती फिल्म तयार करून त्याचं पिशव्यांमध्ये हे केलं, त्याच्या पिशव्या बनवल्या. ह्या पिशव्यांचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर ह्या पिशव्या तुमचं प्लॅस्टिक एवढंच वजन उचलू शकतात, ह्या पिशव्या प्लॅस्टिक एवढंच टिकू शकतात आणि ह्या पिशव्या प्लॅस्टिक बरोबर आहेत. पण प्लॅस्टिकचा ड्रॉबॅक काय आहे आपल्याकडं की त्या बायोडिग्रेडेबल होत नाहीत, बायोडिग्रेडेबल नाही आहेत त्या. तर मग ह्याचा ॲडव्हान्टेजेस काय आहे तर हे सोल्युबल आहे, म्हणजे हे काय आहे तर सोल्युबल आहे म्हणजे पाण्यात विरघळू शकतं. सो हे महत्त्वाचं आहे, म्हणजे जे मातीतून येणार आहे ते मातीतच जाणार आहे. ओके, ही कन्सेप्ट लक्षात घ्या, जे मातीतून येणार आहे ते मातीतच जाणार आहे. सो त्यांनी जेव्हा हे केलं तेव्हा ह्या बेंगलोरमध्ये पिशव्यासुद्धा बनायला सुरुवात झाल्या आणि त्या तिथं वापरल्याही जातात. सो आपल्याला हे प्लॅस्टिकवर उपाय काढायचे. मी तुम्हाला असं नाही सांगत आहे की सगळ्यांनी सायन्समध्ये घुसा, सायंटिस्ट व्हा आणि सोल्युशन काढा, नाही. मला असं सांगायचं आहे की आता मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, 2nd इयरला डिप्लोमाला आहे मी. तर मग मी काय करणार, मला ज्या आत्ताच्या गाड्या आहेत, 2 व्हीलर्स गाड्या आहेत, त्या मी अफोर्ड करू शकत नाही, माझी परिस्थिती नाही. सो आणि त्यांचं जे पेट्रोल आहे ते पण मला परवडत नाही, त्याचं जे पेट्रोल आहे ते परवडत नाही. मी काय करणार, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे ना, सो मी बॅटरीवरची गाडी वापरीन, नाहीतर मी मला जशी सूट होईल तशी मी गाडी तयार करेन. जे मी शिकली आहे ना ते पर्यावरणाला त्याचं काहीतरी देईन, असं मी काहीतरी बघेन. सो प्रत्येकजण बदल घडवू शकतं. तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात, तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातून तुम्हाला फक्त पर्यावरणाला पूरक बनायचं आहे, तुम्हाला पर्यावरणासाठी काहीतरी करायचं आहे. जेव्हा तुम्ही बदल घडवायचा विचार करता ना तेव्हा बदल हा एका दिवसात किंवा लगेच घडत नाही, तर बदल घडायला खूप काळ जातो.
जर तुम्ही आज ठरवलं आणि उद्या बदल घडेल असं नाही. तुम्ही अश्वथ हेगडेंचं उदाहरण घेतलं तर त्यांना ह्याच्यावर 4 वर्ष रिसर्च करायला लागला. सो तुम्ही रिसर्च करा. रिसर्च म्हणजे असं नाही की तो सायन्समध्येच असतो, तो तुमच्या प्रत्येक क्षेत्रातला रिसर्च करा आणि पर्यावरणासाठी पूरक काहीतरी बनवा किंवा पर्यावरणासाठी तुम्ही पूरक बना. पर्यावरणासाठी आपण काहीतरी करूया असं ठरवूया, असं मला सांगायचं होतं. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या राहणीमानात काही ना काहीतरी बदल असतात. म्हणजे जसं तिथलं क्लायमेट असेल किंवा जसं प्रत्येक ठिकाणातलं वातावरण असेल तसं तिथल्या राहणीमानाची शैली असते, तिथल्या घरांची शैली असते. हां, तर मग तुम्ही बघायला गेलं तर आता प्रत्येक खेड्यात किंवा गावात, सिटीमध्ये तर सगळं कन्स्ट्रक्शन झाले, किंवा तुम्ही खेड्यात जरी बघायला गेलं तर तिथं सगळे कॉन्क्रीटचे, सिमेंट कॉन्क्रीटचे सगळी घरं असतात. मला काय सांगायचं आहे की तुम्हाला म्हणजे का तुम्ही म्हणजे एक शेणामेण्याचं घर का तुम्ही घेऊ शकत नाही किंवा त्या घरात का राहू शकत नाही. शेणामेण्याचा हा असा अर्थ घेऊ नका. मला तुम्हाला सांगायचं आहे की केरलामध्ये कन्नूत या ठिकाणी ननाऊ नावाचं जोडपं आहे. ननाऊ द होम ऑफ हार्मनी हे घर आहे. तर ह्यांच्या घराचा सिग्निफिकन्स काय आहे किंवा ह्यांचा मोटिव्ह काय आहे तर एनर्जी इफिशियंट आणि इको फ्रेंडली हाऊस आहे. म्हणजे काय तर त्यांनी ओल्ड टेक्निक्स वापरून, काही जुन्या पद्धती वापरून त्यांनी घराचं स्ट्रक्चर केले आणि घराचं कन्स्ट्रक्शन केले. आता मी ह्यांच्या घराचे ॲडव्हान्टेजेस आणि आपले जरा कम्पेअर करून सांगते. आपल्या घर बांधायला कॉन्क्रीटचं वगैरे पूर्ण किती वेळ खर्च जाईल की एक 10 लाख रुपयाच्या वर किंवा 15 लाख रुपयाच्या वर. जेव्हा तुम्ही ह्यांचं घर बघाल तेव्हा ह्यांचं 4 लाखात सगळं घर बांधले. काय वाईट आहे? म्हणजे चांगलंच आहे ना. 4 लाखात तुमचे घर. आणि कुठं बांधले तर त्या केरलामध्ये बांधले, पण कुठं तर निसर्गाच्या सानिध्यात बांधले, म्हणजे निसर्गाला धरून बांधले. ओके, जेव्हा तुम्ही एखादं घर निसर्गाला धरून किंवा निसर्गाशी मिळतं जुळतं घेऊन बांधता ना, तेव्हा निसर्ग पण तुमच्याशी मिळतं जुळतं घेईल. हां, हे असं बांधले. सो ह्याचं सिग्निफिकन्स काय तर ह्यांनी स्ट्रक्चरिंग कसं केलं आहे त्याचं, तर जिथं जास्त प्रमाणात लाईट येते तसं त्या ह्याच्यानुसार त्यांनी स्ट्रक्चर केले. त्याच्यानंतर फ्रीजचं म्हणाल तर फ्रीजचं त्यांनी काय केलं तर खड्डा खणलाय. तुम्ही जर बघितलं तर जमिनीत गारवा असतो. सो तिथं त्यांनी खड्डा खणलाय, व्यवस्थित ते लेपलंय आणि त्याच्यातून तो फ्रीज तयार केलाय. आणि त्या फ्रीजमध्ये एक नॅचरल प्रकारचा फ्रीज आहे आणि त्या फ्रीजमध्ये त्यांनी फळभाज्या असतील किंवा फळं असतील, भाज्या असतील, ते सगळं ठेवू शकतात. म्हणजे राहू शकतं ते तिथं. तुमचं जे लक्झरी फूड असतं ते नाही. तुम्हाला जर नॅचरल पद्धतीनं जगायचं आहे तर तुम्हाला तसं नॅचरल खाणं पण खायला पाहिजे, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. सो असा फ्रीज बघा. जर तुम्ही गॅसकडे बघायला गेलं तर त्यांनी बायोगॅस म्हणजे घराचं पूर्ण जे काही वेस्ट असेल, जे काही कचरा असेल, कचरा म्हणजे काय असणार आहे तर झाडापालांच्या सानिध्यात राहतात ते, त्यामुळं त्याच प्रकारचा कचरा असणार आहे. सो घराचं जे काही कचरा असेल त्याचा त्यांनी बायोगॅस केला आहे, म्हणजे एक्सक्रीट वगैरे सगळं धरून ह्याचा त्यांनी बायोगॅस केला आहे. जर रात्रीच्या लाईटचा प्रश्न म्हणाल तर त्यांनी सोलार हे पद्धत वापरली, त्याच्यासाठी सोलार पॅनल्स लावले. आणि असं नाही की पूर्ण जुन्या पद्धतीचं सगळं जुन्या पद्धतीचं केलं नाही. त्यांच्याकडे लॅपटॉप आहेत, टी व्ही आहेत, सगळं आहे, पण ते कशावर चालतं तर सोलार पॅनल्सवर. मग जेव्हा तुम्ही निसर्गाबरोबर मिळतं जुळतं घ्याल तेव्हा तुमचं घर, तुमचं जे एरिया आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते ठिकाण निसर्गात जास्तीत जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे फुलवेल. हे तिथं सांगायचा मुद्दा आहे. कारण जर आपल्याला राहणीमान बघता तुम्ही सगळे म्हणजे बऱ्याच तुम्ही जर त्या ठिकाणी राहिला तर तुम्हाला रोग होण्याची किंवा आजारी पडण्याची कमतरता, म्हणजे आजारी पण कमी पडाल असं सांगायचं आहे मला. त्यानंतर तिथं पोल्युशन कमी असणार आहे, सगळ्याच गोष्टी येतात. जर तुम्ही निसर्गाला जगवलं तर तुम्ही जगाल. हां, म्हणजे निसर्गातून कमीत कमी घेऊन निसर्गाला जास्तीत जास्त देणं, हा यातला मोटिव्ह आहे. हे एक झालं. त्याच्यानंतर आपण बघतो, आपण बरंचसंच बघितलं, पोल्युशन बघितलं, त्याच्यानंतर प्लॅस्टिक बघितलं, त्याच्यानंतर आपण माणूस आणि बाकीचे घटक कम्पेअर केले, सगळं बघितलं. पण आता वेस्ट आहे. वेस्ट म्हणजे आपण जर बघायला गेलो तर हे कम्प्युटर्स वगैरेचं वेस्ट, किंवा आपल्या इथं भरपूर प्रमाणात ॲक्सिडेंट्स होतात.
तेव्हा ॲक्सिडेंटमध्ये आपण एखाद्या म्हणजे जो आपला व्यक्ती आहे किंवा माणूस आहे त्याला तर गमावतोच किंवा त्याला दुखापत होते, पण जे गाड्यांचं डॅमेज होतं ना ते पण भरपूर प्रमाणात होतं. मग त्या गाड्या वेस्ट म्हणून टाकल्या जातात. म्हणजे काय तर त्याचा रिपेअरिंगचा पण खर्च खूप असतो, जो आपण अफोर्ड करू शकत नाही. त्यापेक्षा एक नवीन गाडी येईल असं म्हणून नवीन गाडी घेतो. सो ह्या ज्या गाड्या आहेत ना त्याचं काय करायचं मी तुम्हाला सांगते. हेच मी सगळं सांगतेय ते भारतातलंच सांगते, हे आपल्या भारतातच घडते. फक्त चायनामधलं मला तुम्हाला उदाहरण सांगावंसं वाटलं कारण आपण पोल्युशनशी खूप फेस करतोय. जेव्हा तुम्ही बघितलं की हे दिल्लीमधलं उदाहरण आहे, न्यू दिल्लीमधलं वेस्ट वंडर असं त्या ठिकाणाचं म्हणजे नाव दिले त्याला. तर इथं रिकामच होतं त्या ठिकाणी. पहिल्यांदा तिथे एक बाग होती जिथं असायची म्हणजे कमी प्रमाणात माणसं असायची. सो नितीन मेहता म्हणून जे आहेत त्यांना त्या ठिकाणचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आणि मग तिथं त्यांनी काय केलं तर जे गाडीचे वेस्ट आहेत किंवा स्पेअर पार्ट्स म्हणजे खराब झालेले ते किंवा तुम्ही बघाल तर बाकीचे सायकल्स वगैरे खराब झालेले गंजलेले सगळे गंजलेले सगळे वेस्ट. याचं वेस्ट याचा अर्थ तुम्ही ओला कचरा वगैरे घेऊ नका, हे वेस्ट म्हणजे गाड्या वगैरे याच्याशी घ्या. तर हे सगळे वेस्ट आहेत ना ते त्यांनी काय केले तर त्याचे मॉन्युमेंट्स बनवले, स्मारकं बनवली. तर तुम्हाला तिथं गेल्यावर आयफेल टॉवरपासून कोलोजियम ऑफ रोम, त्याच्यानंतर ताजमहाल, द ग्रेट पिरॅमिड ऑफ इजिप्त, त्याच्यानंतर बऱ्याचशाच अशा गोष्टी बघायला मिळतील, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, हे सगळं बघायला मिळेल. हे ह्यांनी ह्या गाड्यांच्या वेस्टपासून बनवले. थोडक्यात काय तर ह्यांना कॉन्ट्रॅक्ट देताना कसं दिलेलं की तुम्हाला हे तुम्हाला वेस्ट दिलं जाईल, म्हणजे ह्या गाड्या दिल्या जाईल, डॅमेज्ड गाड्या आहेत त्याच्यात तुम्हाला जे स्मारक बनवायचं आहे, मॉन्युमेंट बनवायचं आहे ते तुम्ही बनवा, असं त्यांना दिलेलं. सो बघता काय तर तुम्हाला हे करायचं आहे आणि त्याच्यासाठी हे दिले. म्हणजे जर म्हणजे आपण कसं करतो की बाबा मला हे बनवायचं आहे, हे घर बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी हा माल घेईन, तो माल घेईन, हे करीन, ते करीन, नाही. तेव्हा त्यांनी हे 6 महिन्यात करून दाखवलं. आणि जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखादा ताजमहालचा पिलर वगैरे घ्या किंवा कुठल्याही ह्याचा पिलर वगैरे घ्या, तर त्यांनी तो कशा प्रकारे बनवला. सायकलच्या रिम्स असतात त्या सगळ्या गंजलेल्या होत्या, त्या रिम्सनी तो पिलर बनवला. लाखोंमध्ये त्या रिम्स लागल्या, म्हणजे ऑलरेडी लाखोंमध्ये वेस्ट आहे त्याचा इथं उपयोग केला. तर हे जे आपण वेस्ट वंडर हे ठिकाण आहे ते आपण म्हणजे मी तुम्हाला आग्रह करेन की बघा तुम्ही, कारण आता कोरोनामध्ये तर कोण परदेशात जाणार नाही आणि हे सगळे स्मारकं बघण्यासाठीच माझ्या मते सगळेजण परदेशात जातात. त्यामुळं ह्याचा बेनिफिट एकच झाला की तुम्ही भारतात आहात ना तर तुम्ही न्यू दिल्लीमध्ये जाऊन सगळं जग फिरून येऊ शकता. प्रत्येक प्रकारचे मॉन्युमेंट्स, प्रत्येक प्रकारच्या देशाचा जो सिग्निफिकन्स आहे, वेगवेगळी महत्त्वाचे स्मारकं आहेत प्रत्येक देशातली, ती सगळी हे भारतात बनवलेत. आणि हे पहिलं वेस्ट वंडर हे ठिकाण आहे याच्यामध्ये. सो आपल्याला आपल्या देशाचा सुद्धा अभिमान वाटायला पाहिजे की आपला देश असं काहीतरी करतोय, हे असं काहीतरी करतोय आपल्यासाठी. सो तुम्ही बघा, नक्की जा असं मी म्हणेन. माझे एवढं सगळं सांगण्याचा उद्देश काय होता तर आपल्याला सगळं हे आहे ना ते बी द सोल्युशन फॉर द सोसायटी अँड द नेचर, नॉट द क्वेश्चन मार्क. आपल्याला आता प्रॉब्लेम्स खूप झालेत, आपण त्याच्यावर चर्चा पण खूप केली, तर त्याच्यातून आपल्याला उत्तरं काढायची आहेत, त्याच्यावर आपल्याला सोल्युशन काढायचं आहे आणि आपल्याला सशक्त आणि समर्थ पर्यावरण बी घडवायचं आहे. सो हा माझा उद्देश तुम्हाला सांगायचा होता. आणि आत्ता हे सगळं सांगताना जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा कुणाला वाईट वाटलं असेल तर त्यांची मी क्षमा मागते. मला तुम्हाला दुखवायचा अजिबातच उद्देश नव्हता. आणि समर्थ भारत परिवारचे मी पहिल्यांदा आत्ता आभार मानू इच्छिते की त्यांनी मला ही संधी दिली आणि मी माझ्या भावना तुमच्याशी व्यक्त करू शकले. माझे हृदयचे जे शब्द आहेत, माझ्या ज्या भावना आहेत त्या मी या संवादातून सांगू शकले. त्याबद्दल समर्थ भारत परिवारचे खूप 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 धन्यवाद. आणि एवढं सांगते आणि शेवटचं वाक्य म्हणजे बी द सोल्युशन फॉर द सोसायटी अँड द नेचर, नॉट द क्वेश्चन मार्क. एवढंच सांगते आणि थांबते. धन्यवाद.